नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी भाषेचं व्याकरण अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये शब्दांच्या जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण क्रियापद व त्याचे प्रकार अभ्यासत आहोत। यापूर्वी क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासत होतो। त्याच्या आधी आपण क्रियापद, कर्म, कर्ता यांबद्दल माहिती जाणून घेतली। त्यानंतर धातू म्हणजे मूळ शब्द म्हणजे काय याचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपण क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासत होतो। क्रियापदाचे एकूण 4 प्रकार असतात। क्रियापदाचे अधिक प्रकार आहेत, 7-8 प्रकार आहेत, पण त्यापैकी तुम्हाला 4च प्रकार दिलेले आहेत। त्यापैकी आपण सकर्मक क्रियापद म्हणजे काय आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे। आता क्रियापदांचे पुढील प्रकार संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद यांचा सविस्तर अभ्यास या भागामध्ये आपण करणार आहोत। चला तर आपण सुरुवातीला संयुक्त क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊया। वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातू साधिताला सहकार्य करते त्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात। तर बघा इथे संयुक्त क्रियापद म्हणजे काय, धातू साधिताला जे काही क्रियापद सहकार्य करत असतात म्हणजे 2 क्रियापद एकत्र येतात आणि ते संयुक्त होऊन एकमेकांना सहायता करतात, त्याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो। जसे की उदाहरण आहे सूरज लिहू लागला, सूरज लिहू लागला। या उदाहरणामध्ये लागला हे क्रियापद आहे, पण त्याबरोबरच लिहू हे काय आहे, मुख्य धातूचे क्रियापद आहे, म्हणजेच कृदंत आहे, धातू साधित आहे। इथे लिहू हे धातू साधित किंवा कृदंत असल्या कारणाने लागला या क्रियापदाला ते सहकार्य करत आहे। म्हणूनच लिहू लागला, सूरज लिहू लागला या वाक्यामध्ये लिहू लागला हे संयुक्त क्रियापद आहे। दुसरं वाक्य आहे स्वरा समुद्रात पोहू लागले। याच्यामध्ये क्रियापद आहे लागली आणि त्यालाच अर्थपूर्ण करण्यासाठी धातू साधित अर्थात कृदंत असलेलं क्रिया आहे पोहू। तर पोहू लागली याच्यामध्ये धातू साधित किंवा कृदंत हे क्रियापदाला सहकार्य करत आहे, त्याच्याशिवाय त्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही। स्वरा समुद्रात लागली, काय करू लागली याचा अर्थ आपल्याला समजत आहे का, समुद्रात ती म्हणजे अर्थबोध होत नाही, म्हणजेच इथे कृदंत क्रिया असल्या कारणाने मुख्य क्रिया म्हणजेच लागली याला ते सहकार्य करत आहे। त्यामुळे स्वरा समुद्रात पोहू लागली ह्या वाक्यामध्ये पोहू लागली हे जे आहे ते संयुक्त क्रियापद म्हणून त्याचा उपयोग झालेला आहे। मुख्य क्रियापद दाखवणाऱ्या शब्दाचे रूप व सहाय्यक क्रियापदाला किंवा सहाय्यक क्रियापद या दोन्हीला मिळून होणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतो। मग बघा आता इथे सहाय्यक क्रिया म्हणजे कोणती आहे, शेवटची। शेवटचे जे क्रियापद आहे त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणणार आणि त्याबरोबरच मुख्य क्रियापदाला ते जॉईंट झालेलं आहे, त्यामुळे इथे आपण संयुक्त क्रियापद म्हणणार। म्हणजे जसं की लागली, लागला हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर कृदंत हे संयुक्त सहकार्य करण्यासाठी आलेलं आहे। आम्ही जेवत आहोत, तर आम्ही जेवत आहो याच्यामध्ये आहो हे क्रियापद मुख्य क्रियापद आहेत आणि जेवत हे कृदंत सहाय्यक क्रियापद म्हणून त्याला उपयोग झालेला आहे। सहाय्यक क्रियापद कोणता आहे तर आहो आणि जेवत हे धातू साधित असल्या कारणाने इथे जेवत आहो हे संयुक्त क्रियापद आहेत की संयुक्त क्रियापद म्हणजे दोन्ही क्रियापद एकत्र येणे। तू जाताना चेंडू घेऊन जा,
आता जर आपण म्हटलं तू जाताना चेंडू जा, तर याच्यामुळे घेऊन हा क्रियापदामुळे अर्थबोध होत नाही. तर जा हे सहाय्यक क्रियापद म्हणून इथे उपयोग होत आहे आणि त्याचबरोबर कृदंत क्रियापद सुद्धा त्याला संयुक्त करण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे घेऊन जा हे काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. क्रीडांगणावर मुले खेळू लागली, तर याच्यामध्ये बघा खेळू लागली हे दोघंही संयुक्त क्रियापद आहेत, दोघंही एकत्र आलेली क्रियापद आहेत. लागली ह्या मुख्य क्रियापदाला त्याचे शब्दाचे रूप म्हणजेच खेळू हे सहाय्यक क्रियापद म्हणून उपयोग झालेलं आहे. धातुसाधित खेळू किंवा कृदंत खेळू या क्रियापदामुळे क्रीडांगणावर मुले खेळू लागली याच्यामध्ये खेळू लागले हे संयुक्त क्रियापद आहे. आता बघा खालील वाक्य वाचा आणि अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा. क्रीडांगणावर मुले खेळू लागली, आत्ताच आपण हे वाक्य अभ्यासलेलं आहे. तर क्रीडांगणावर मुले खेळू लागली, तर हे अधोरेखित केलेलं जे आहे ते काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. मीना पुस्तक वाचत आहे, तर आता बघा मीना पुस्तक आहे म्हणजे वाचणे किंवा वाचत हे कृदंत लागल्यामुळे ते आहे वाचत आहे हे संयुक्त क्रियापद आहे. सरिताने सर्व अभ्यास करून आणला, तर आता जेव्हा आपण म्हणतो सरिताने सर्व अभ्यास आणला तर तो अपूर्ण बोध होतो आपल्या क्रियापदाचा. त्यामुळे करून हे धातुसाधित किंवा कृदंत या क्रियामुळे करून आणला हे संयुक्त क्रियापद इथे झालेलं आहे. तर अशा रीतीने ह्या वाक्यांमध्ये खेळू लागला, वाचत आहे, करून आणला हे संयुक्त क्रियापद आहेत. आता बघा इथे जे काही आपण आता वाक्य अभ्यासलेले त्या वाक्यांमध्ये एकाच वाक्यामध्ये दोन क्रिया आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील एक क्रिया जर वगळली तर वाक्य काय होतं, पूर्ण होतं का नाही, ते वाक्य पूर्ण होत नाही, ते अपूर्णच वाटते आणि आपल्याला वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण कळत नाही. इतकेच नाही तर आपल्याला काळ सुद्धा कळत नाही. म्हणून वाक्यांमध्ये क्रिया करण्यासाठी दोन क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात. म्हणजेच त्याला आपण जोड क्रियापद असे सुद्धा म्हणतो. अशी जोड क्रियापद जिथे आलेले असतात त्याच जोड क्रियापदांना आपण संयुक्त क्रियापदे असे म्हणतो. आता बघा इथे वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदांच्या मूळ धातूपासून तयार झालेले हे खेळू हे धातुसाधित अर्थात कृदंत आहे, तर खेळ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे. आता बघा इथे आपण जे काही वाक्य वाचलेले आहेत त्याच्यामध्ये जे पहिलं सहाय्यक क्रियापदाबरोबर जे धातुसाधित क्रियापद लागलेले आहेत तर ते आहे बघा, पहिले धातुसाधित आहे खेळू, तर हे खेळूमध्ये मूळ धातू काय आहे, खेळ, आणि अशा रीतीने संयुक्त क्रियापद तयार होते, खेळू लागला. तसंच वाचू हे कृदंत किंवा धातुसाधित जे आहे त्याच्यामध्ये मूळ धातू काय आहे, वाच, आणि मग वाचू लागला हे संयुक्त क्रियापद तयार होते. तसेच करून आणला, अभ्यास करून आणला, तर करून मध्ये हे धातुसाधित किंवा मग कृदंत आहे, पण मूळ धातू जो आहे ते आहे कर, आणि अशा रीतीने करून आणला हे संयुक्त क्रियापद इथे तयार झालेलं आहे. धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात. इथे आपल्याला संयुक्त क्रियापदामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की जिथे धातुसाधित म्हणजे आता जे आपण अभ्यासलेलं आहे खेळू, वाचू, करून अशा प्रकारचे जेव्हा धातुसाधित आणि त्याचबरोबर सहाय्यक क्रियापद यांनी मिळालेले जेव्हा ते क्रियापद तयार होते तेव्हाच त्या क्रियापदाला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो. मात्र या दोन्ही शब्दांमधून कोणत्याही एकच क्रियेचा बोध होणे आवश्यक आहे. जसे की धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद जेव्हा हे दोघं एकत्र असतात तेव्हाच मग तिथे तयार होतं संयुक्त क्रियापद. म्हणजे संयुक्त क्रियापदासाठी संयुक्त क्रियापदाबरोबर धातुसाधित असणे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे कृदंत मूळ धातूबरोबर प्रत्यय किंवा कृदंत असणे गरजेचं आहे, तेव्हाच मध्ये संयुक्त क्रियापद पूर्ण होते. इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, क्रीडांगणावर मुले खेळू लागले. तर बघा इथे हे खेळू
हे काय आहे? धातू साधित. आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. याच्यामध्ये बघा खाऊन टाक मध्ये खाऊन हे धातू साधित किंवा आपण याला कृदंत म्हणतो आणि टाक हे सहाय्यक क्रियापद आहे. म्हणजेच इथे हे कसली उदाहरणं आहेत? संयुक्त क्रियापदाची ही उदाहरणं आहेत. आता आपण चौथा प्रकार पाहूया क्रियापदाचा. चौथा प्रकार आहे सहाय्यक क्रियापद. जेव्हा धातू साधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातू साधिताला मदत करणाऱ्या क्रियापदालाच आपण सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. जसे की क्रीडांगणावर मुले खेळू लागली. आता खेळू लागली हे संयुक्त क्रियापद आहे, पण जे लागली आपण जे म्हणतो की नाही लागली त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला हे दोन्ही क्रियापदाखाली अधोरेखित केलेलं असेल तर ते काय होणार? संयुक्त क्रियापद. पण तुम्हाला फक्त लागली ह्या क्रियापदाखाली अंडरलाईन केलेलं असेल, अधोरेखित केलेलं असेल तर ते सहाय्यक क्रियापद असणार आहे. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. याच्यामध्ये बघा खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे, परंतु टाक फक्त टाक जर असेल तर ते सहाय्यक क्रियापद आहे. वाक्यातील मुख्य क्रिया दाखवणाऱ्या शब्दाच्या रूपाला जोडून जे दुसरे क्रियापद येते त्यास आपण सहाय्यक क्रियापद असे म्हणतो. म्हणजेच काय? जेव्हा वाक्यामध्ये दोन क्रियापद असेल, पहिलं धातू साधित असणारे आणि नंतर त्याच्यानंतर जे असतं ते सहाय्यक क्रियापद असतात. आणि जेव्हा दोन्ही क्रियापद एकत्र असतात तेव्हा ते संयुक्त असतात, पण शेवटचं जे असणार आहे ते सहाय्यक क्रियापद असणार आहे. जसं की आम्ही जेवत आहोत. आता हे जेव्हा आपण दोन्ही एकत्र करतो म्हणजे जेवत हे काय आहे? धातू साधित आहे. मग धातू साधित असल्यामुळे हे संयुक्त क्रियापद आहे. पण फक्त जेव्हा आहोत आपण असं म्हणतो की नाही हे आहोत तर ते हे काय होतं? सहाय्यक क्रियापद आहे. तू जाताना चेंडू घेऊन जा. आता याच्यामध्ये घेऊन जा, घेऊन जा मध्ये घेऊन हे धातू साधित आहे किंवा कृदंत आहे. तर जेव्हा दोन्ही हे एकत्र येतात तेव्हा ते संयुक्त असतात, पण याच्यामध्ये फक्त जा हे क्रियापद काय असणार आहे? तर ते सहाय्यक क्रियापद असणार आहे. आता इथे बघा आपल्याला वेगवेगळे मूळ धातू दिलेले आहेत. आता इथे तुम्हाला खालील धातूंपासून धातू साधिते तयार करायची आहेत. मूळ धातू दिलेले आहेत आणि धातू साधिते दिलेले आहेत. तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की बोल. बोल हा मूळ धातू आहे आणि बोलच्या नंतर तुम्हाला धातू साधिते दिलेले आहेत. बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून आणि बोलला. तसेच तुम्हाला कर आणि धाव या मूळ धातूपासून धातू साधिते तयार करायचे आहेत. तर कर या मूळ धातूपासून कोणते कोणते धातू साधिते तयार होऊ शकतात? तर करणे, करीत, करता, करणारा, करून आणि केला हे धातू साधिते तयार होते. तिसरं धाव. धाव या मूळ धातूपासून कोणती कोणती धातू साधिते तयार होऊ शकतात? तर धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून आणि धावला. त्यात तुम्हाला काय करायचं आहे? फक्त बघा मी तुम्हाला समजावून सांगते. आता इथे बघा मूळ धातू काय? बोल की नाही. मग त्याच्या पाठीमागे तुम्हाला फक्त काय लावलेलं आहे? ने, त, ता, रा, ऊन आणि ला. तर याच्या मागे पण तुम्हाला असेच प्रत्यय लावायचे आहेत. म्हणजे करणे, करत, करणारा, करून असे. धाव, धावणे, धावत, धावता, धावणारा, धावून आणि धावला. तर हे प्रत्यय तुम्हाला लावून अशी धातू साधिते तयार करायची आहेत. आता पुढचं पाहूया आपण प्रश्न. खालील वाक्यातील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा. आता याच्या आधी आपण संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद पाहिले. आता मी तुम्हाला सांगते संयुक्त क्रियापद आपल्याला अधोरेखित करायचे. उदाहरण पाहूया. मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. आता जर समजा मी गेली ह्या क्रियापदाला जर अधोरेखित केले तर ते काय होणार आहे? फक्त सहाय्यक क्रियापद. पण आपल्याला इथे संयुक्त क्रियापद सांगितलेले आहेत ना, संयुक्त क्रियापद आहे म्हणून आपल्याला याचं उत्तर येणार आहे पाहायला गेली. हे दोन्ही संयुक्त क्रियापद आहेत. पालक मुलांसाठी सतत राबत असतात. आता इथे असतात फक्त जर मी अंडरलाईन केली तर ते कोणतं क्रियापद होणार आहे? सहाय्यक.
पण इथे राबत असतात असं जेव्हा मी अंडरलाईन करते तर ही तुमची संयुक्त क्रियापदे तयार होतात. गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. आता हे घेतली फक्त सहाय्यक क्रियापदे, पण आपल्याला इथे संयुक्त क्रियापद सांगितलेले म्हणून आपण आटपून घेतली ह्या संयुक्त क्रियापदांवरती खाली अधोरेखित करायचं आहे. मला चित्रे रेखाटायला आवडते. आवडते हे फक्त सहाय्यक क्रियापद येणार, पण जे इथे तुम्हाला संयुक्त क्रियापद सांगितले म्हणून रेखाटायला आवडते. तर याच्यामध्ये बघा गेली, असतात, घेतली आणि आवडते हे सहाय्यक क्रियापद आहेत, पण धातुसाधित क्रियापदांचा उपयोग झाल्यामुळे पाहायला गेली हे संयुक्त क्रियापद, राबत असतात हे संयुक्त क्रियापद आहे, आटपून घेतली हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे आणि रेखाटायला आवडते हे संयुक्त क्रियापद आहे. आता खालील तक्ता वाचायचा आणि समजून घेऊया. जे आता आपण सहाय्यक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद शिकलो तेच आपण संक्षिप्त रूपाने पुन्हा एकदा जाणून घेऊया. सुरेश समुद्रात पोहू लागला. तर याच्यामध्ये मुख्य धातूचे कृदंत काय आहे? पोहू. आणि शकतो हे काय आहे? सहाय्यक क्रियापद. मग जेव्हा हे दोघं एकत्र येणार तेव्हा संयुक्त क्रियापद तयार होणार म्हणजे पोहू शकतो. चोर पोलिसाला पाहून पळाला. तर पाहून हे मुख्य धातूचे कृदंत आहे आणि पळाला हे काय आहे? सहाय्यक क्रियापद. मग पाहून पळाला हे जेव्हा एकत्र येणार तेव्हा ते संयुक्त क्रियापद तयार होणार. आरोपीला आपली बाजू मांडू दे. मांडू हे काय? कृदंत आहे आणि दे सहाय्यक क्रियापद. मग मांडू दे जेव्हा आपण एकत्र करणार ते संयुक्त क्रियापद येणार. पोस्टमन हल्ली रोज येऊ लागला. तर येऊ हे काय? कृदंत आहे आणि लागला हे सहाय्यक क्रियापद आहे आणि संयुक्त क्रियापद येऊ लागला. तर तुम्हाला ज्या प्रकारे प्रश्न विचारतील, तुम्हाला जर विचारले ह्या वाक्यांमधील कृदंत लिहा किंवा धातू साधित लिहा तर तुम्ही लिहायचे पोहू, पाहून, मांडू आणि येऊ. सहाय्यक क्रियापद लिहायला सांगितले तर लिहायचे शकतो, पळाला, दे, लागला. आणि संयुक्त क्रियापद लिहायला सांगितले तर लिहायचे पोहू शकतो, पाहून पळाला, मांडू दे आणि येऊ लागला. जर तुम्हाला लिहायला सांगितले तर लिहायचे आहेत आणि किंवा अधोरेखित करायला सांगितले तर अधोरेखित करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्रियापद म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास वेगवेगळ्या भागांमध्ये केलेला आहे. क्रियापद हा व्याकरणाचा भाग इथे संपतो. धन्यवाद.